वॉकिंग हा किती चांगला एक्सरसाइज आहे आणि हा खरं तर एक्सरसाइज कन्सिडर केला पाहिजे का नाही? मला वॉकिंगची सवयच नाहीये. ओके, मी बसून आहे दिवसभर आणि मी वॉकिंगला सुरुवात केली तर मला नक्कीच रिझल्ट मिळणार आहे. आपण कुठली ऍक्टिव्हिटी करा, तुम्ही शरीर त्याला अडॅप्ट होत जाणार आहे. सो एकदा जर तुम्हाला वॉकिंगची थोडेफार महिना, 2 महिना, 3 महिना तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील, पण एकदा शरीराला सवय झाली आणि जर तुम्ही इंटेन्सिटी वाढवत नाही आहात, मे बी तुम्ही डिस्टन्स नाही वाढवलं किंवा स्पीड नाही वाढवला किंवा स्वतःवरती थोडंसं वजन कॅरी करू शकता, ते नाही केलं तर मग तुम्हाला रिझल्ट मिळणं ते बंद होऊन जाणार. बेसिक तुमचे कॅलरी ज्या दिवसभरात बर्न होतात त्या होतील, पण जो तुम्हाला त्याच्या पुढे रिझल्ट मिळणं अपेक्षित आहे ते मिळणार नाही जर तुम्ही इंटेन्सिटी नाही वाढवता. वॉकिंग मधनच तुम्हाला रिझल्ट पाहिजे तर यू कॅन कॅरी सम अमाऊंट ऑफ वेट विथ यू. स्पीड वाढवा चालण्याचा, ड्युरेशन वाढवा. ज्याच्यावरती चालताय तो सरफेस बदलला तरी तुमची इंटेन्सिटी वाढते. की फॉर एन एक्झाम्पल तुम्ही बीचवर चाललं तर नक्कीच ते डिफिकल्ट आहे तुम्ही रस्त्यावर चालण्यापेक्षा. किंवा आपण जर एलिव्हेशन वाढलं, राईट, टेकडीवरती चालायला गेलो. राईट. सो इट इज ऑल अबाउट इन्क्रीजिंग युअर हार्ट रेट. म्हणजे अगदीच असं नाही की मला बोलता येत नाही, श्वास घेता येत नाही, पण तुम्हाला थोडंसं फार डिस्कम्फर्ट तुम्हाला जाणवते की बाबा हा माझा हार्ट रेट वाढलाय, माझा श्वासोच्छवास वाढलाय, माझा स्पीड वाढलाय ब्रीदिंगचा. तिथपर्यंत पोहोचायचं, मग परत हार्ट रेट नॉर्मल होऊन द्यायचा.